माझं नाव गोपिका आहे. तर आमच्या लग्नाला जे आहे ते 4 वर्ष झाले आहेत. तर प्रेग्नन्सीमध्ये आम्हाला इश्यू असा येतोय की 2 वेळेस प्रेग्नन्सी राहिलेली, तर दोन्ही वेळेस बाळाचे जे आहे ते ग्रोथ नाही दाखवले सोनोग्राफीमध्ये. ओके. तर मग नेक्स्ट टाइमचे जे सॅम्पल आहे ते आम्ही चेकअपसाठी पाठवले पुढे CM वगैरे म्हणतात त्यासाठी. तर त्यामध्ये 16 नंबरचं जे क्रोमोझोम आहे तर ते डबल लागले, डुप्लिकेशन असं दाखवते. तर मग पुढे काय करायला हवं, कसं त्यासाठी? आता मिसकॅरेजचं एक कॉमन रिझन असतं क्रोमोझोमल प्रॉब्लेम. ठीक आहे. 2 वेळा अबॉर्शन झालं, सेकंड टाइम तिचे गुणसूत्र चेकिंगला पाठवले तर त्याच्यात ट्रायझोमी 16 म्हणजे 16व्या गुणसूत्रात एक्स्ट्रा पेअर सांगितली, ट्रायझोमी 16. आता हे कशाने येतं? ज्यावेळी गर्भाच्या गुणसूत्रात प्रॉब्लेम असतो त्याचे 2 रिझन असू शकतात. ज्यावेळी आई आणि वडिलांची गुणसूत्र मिक्स होतात त्या मिक्सिंगमध्ये गडबड झाल्यामुळे एक एक्स्ट्रा पेअर, कारण आई आणि वडिलांकडून एकच पेअर यायला पाहिजे तर थर्ड एक्स्ट्रा आली. तर तो जेव्हा स्ट्रक्चरल रिअरेंजमेंट होतात, गर्भ ज्यावेळी बनत असतो त्याच्या गडबडीमुळे ही एक्स्ट्रा पेअर आलेली असू शकते. किंवा कधी कधी काय असतं की आई किंवा वडील सायलेंट कॅरियर असतात, म्हणून स्पर्म किंवा एग मधून हा प्रॉब्लेम आलेला असू शकतो. मग आता काय करायचं? आता ह्या दोघांचं कपलचं कॅरिओटाईप करायचं. कॅरिओटाईप मध्ये आपल्याला लक्षात येईल की यांच्या गुणसूत्रात काही प्रॉब्लेम आहे का, आणि यांच्या गुणसूत्रात जर काही प्रॉब्लेम सापडला तर अकॉर्डिंगली आम्ही सल्ला देऊ. पण यांच्या गुणसूत्रात प्रॉब्लेम नाही सापडला तर सेकंड टाइम याची कितपत रिस्क आहे. प्रत्येक वेळी गुणसूत्रात अरेंजमेंट होताना गडबड होईल असं नाही, म्हणून नेक्स्ट टाइम असंच होईल असं म्हणता येत नाही. पण कॉशियस राहायला पाहिजे आपल्याला. म्हणून प्रेग्नन्सी प्लॅन करू त्याच्यापूर्वी आपण दोघांनाही फोलिक ऍसिड देऊ, प्रेग्नन्सी राहिल्यानंतर सपोर्ट देऊ, आणि ज्यावेळी गर्भ 3 महिन्याचा होईल त्यावेळी गर्भाचं सीव्हीएस किंवा 4थ्या महिन्यात अॅम्निओसेंटेसिस म्हणजे गर्भजल तपासणी करून आपल्याला अगोदरच या गर्भात प्रॉब्लेम आहे का बघता येईल. किंवा अजून एक ऑप्शन आहे की काही कपल खूप कॉशियस असतात की बापरे हे प्रॉब्लेम आम्हाला यायलाच नको, तर अशा केसमध्ये आपण काय करतो, IVF द्वारे गर्भ बनवतो आणि ते गर्भ अगोदर त्याचं जेनेटिक मटेरियल चेक करून घेतो. त्याचं PGTA टेस्ट म्हणतात त्याला. त्याच्यात आपण गर्भाचा छोटासा तुकडा काढून त्याचं जेनेटिक मटेरियल चेक करतो आणि ज्या गर्भात प्रॉब्लेम नाही असे युप्लॉइड म्हणजे नॉर्मल क्रोमोझोमवाले गर्भ टाकतो. म्हणजे आपल्याकडे हे 2 ऑप्शन असतील. पण तुम्ही यंग आहात, काही फॅमिली हिस्ट्री नाही जेनेटिक डिसऑर्डरची, तर आपण फर्स्ट ऑप्शनसाठी जाऊ शकतो.